मी आपणास विनंती करतो की आम्हाला न्याय द्या, आम्हाला आत्महत्या करण्यास तुम्ही प्रवृत्त करा नको साहेब। आप देख रहे हैं महाराष्ट्र केसरी न्यूज। माननीय भारताचे प्रधानमंत्री मोदी साहेबांना एक प्रश्न विचारू इच्छितो। साहेब, आम्ही धान उत्पादन करणारे आम्ही शेतकरी आहोत। खरीपाचे 25-26 अजूनपर्यंत आमच्या खात्यावर आमचे पैसे मिळालेले नाहीत। शोकांकित हे आहे की अजूनपर्यंत भंडारा गोंदिया जिल्ह्यात धान खरेदी केंद्रावर 50 लाख क्विंटल धान अजूनही त्या केंद्रावर पडलेले आहे साहेब। केव्हा तुम्ही घ्याल आणि केव्हा तुम्ही आम्हाला पैसे द्याल साहेब? आम्हाला कर्ज भरायचे आहे साहेब, कुठून भरू आम्ही साहेब? छत्तीसगडमध्ये MSP ते 3100 रुपये आहे आणि एका एकराला तिथं 20 क्विंटल घेतल्या जाते। महाराष्ट्रामध्ये आज भाजपची सरकार आहे, परंतु तिथे एका एकराला 16 क्विंटलच धान घेतल्या जाते आणि 2369 रुपये तिथं MSP आहे साहेब। एकच देशामध्ये राहतो, एवढी तफावत कशासाठी साहेब? आणि आम्ही आमच्या हक्काचे पैसे आम्ही मागून आलो साहेब। जेवढे दिवस तिथं धान खरेदी केंद्रावर आमचा माल पडलाय साहेब, 100 किलोला 5 किलो घट आम्हाला मिळते साहेब। आमचंच नुकसान होतं याच्यामध्ये। मी आपणास विनंती करतो की आम्हाला न्याय द्या, आम्हाला आत्महत्या करण्यास तुम्ही प्रवृत्त करा नको साहेब, आणि लवकरात लवकर लिमिट वाढवून द्या। वारंवार साहेब आम्ही तुम्हाला पत्र देतो आहे लिमिट वाढवण्यासाठी। कृपया मी आपल्या चरणी विनंती करतो की लवकरात लवकर लिमिट वाढवून आमच्या शेतकऱ्याला न्याय द्या साहेब। नियमित समाचार अपडेट के लिए महाराष्ट्र केसरी न्यूज के सभी सोशल मीडिया अकाउंट को फॉलो करें।